नमस्कार मित्रांनो, तर अखेर वाल्मिक कराडला 14 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. घेऊया त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. अखेर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. खरं तर काल वाल्मिक कराड यांनी पुणे येथे CID ऑफिसमध्ये आपलं सरेंडर केलेलं आहे. यामध्ये CID ऑफिसर म्हणजेच पोलीस प्रशासन मागे पडलं का, म्हणजेच पोलीस प्रशासन हरलं का, असाही प्रश्न सर्वांना उपस्थित होतो. तर अखेर वाल्मिक कराडला पकडण्यामध्ये खरोखर पोलीस अयशस्वी झालेले आहेत. तर वाल्मिक कराडने स्वतःहून सरेंडर केलं असल्याने हा वाल्मिक कराडचा मोठा विजय आहे. मित्रांनो, आता वाल्मिक कराड सरेंडर होण्याअगोदर वाल्मिक कराडने एक सोशल मीडियावरती व्हिडिओ देखील टाकला होता. त्यामध्ये तो असंही म्हणाला की मला अटकपूर्व जामीनसुद्धा होऊ शकतो, पण तरीसुद्धा मी शरण येतोय. मी माझ्याकडून पोलिसांना सर्व तपासणीसाठी मी स्वतःहून कबुली देण्यासाठी तयार आहे, परंतु मी शरण येत आहे. तर मित्रांनो, आता यानंतर ज्यावेळेस वाल्मिक कराड पुण्यामध्ये शरण आला, तेथून वाल्मिक कराडला बीड येथे नेण्यात आलं. रात्री 10 म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात घडलेली पहिली गोष्ट अशी आहे, ती म्हणजे पहिल्यांदाच रात्री न्यायालय हे चालू ठेवण्यात आलेलं आहे. तर केज येथील न्यायालय जे आहे तर ते रात्री 10 नंतर उघडण्यात आलं किंवा 10 नंतर चालू ठेवण्याची मागणी CIDने केली आणि ते CIDची मागणी ही न्यायालयाने मान्य केली आणि रात्री सुनावणी ही वाल्मिक कराडवरती झालेली आहे. यामध्ये सरकारी वकील जे होते त्यांनी ऐन वेळेला माघार घेतल्याचंही सांगितलं जातं. त्यानंतर ऐन वेळेला दुसरा सरकारी वकील यासाठी उभा करण्यात आला आणि मित्रांनो, जे वाल्मिक कराडचे वकील होते, तर वाल्मिक कराडतर्फे 2 वकील यामध्ये होते. तर या दोन्ही वकिलांनी वाल्मिक कराडकडनं खूप म्हणजे वाल्मिक कराडच्या बाजूने अनेक प्रश्न मांडले आणि वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी ही मागणी, म्हणजे ज्यावेळेस CIDकडून वाल्मिक कराडला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली, त्याच वेळेस वाल्मिक कराडच्या वकिलांनी मात्र आमचा जो व्यक्ती आहे किंवा आमचे जे आरोपी आहे तर त्यांनी स्वतःहून शरण आलेले असल्यामुळे आम्हाला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, ना की पोलीस कोठडी, अशी ही मागणी वाल्मिक कराडच्या वकिलांनी केली. परंतु मित्रांनो, यामध्ये वाल्मिक कराडच्या वकिलांनी वारंवार पोलीस कोठडी नको तर न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी केली असता CIDला मात्र यामध्ये यश आलेलं आहे. कारण CIDची जी मागणी होती पोलीस कोठडीची, तर ती अखेर वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे. तर मग आता येणाऱ्या काळामध्ये सर्व सत्य हे उलगडलंच जाईल.